मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पुनर्रचित सेतू अभ्यास 2022च्या या मराठी विषयाच्या पूर्वचाचणीच्या सविस्तर मार्गदर्शनामध्ये सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे स्वागत आहे। ही मराठी विषयाची पूर्वचाचणी 25 गुणांची असेल। कृती 1, पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। सर्वप्रथम आपल्याला या उतार्याचे वाचन करायचे आहे। जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात। उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्त्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात। वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझुडपावरील त्यांच्या नखांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते। ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय। जंगल वाचण्याचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो। प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात। तर मित्रांनो, उतार्याचे वाचन केल्यानंतर आपण प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, कारण लिहा। अ, पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात। तर मित्रांनो, उतार्यातून याचे कारण आपल्याला शोधायचे आहे। तर याचे उत्तर आहे, उंच उंच गवताकडून पाण्याकडे येणारे हिंस्त्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात। पुढील प्रश्न आहे, आ, डोळ्यांनी, कानांनी, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो। तर याचे कारण आहे, जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी, कानाने, नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो। आता पुढील प्रश्नाकडे जाऊया। दुसरा प्रश्न आहे, तुलना करा। तर मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला जंगली प्राणी व पाळीव प्राण्यांमधील तुलना करायची आहे। पहिली तुलना, जंगली प्राणी जंगलात राहतात, तर पाळीव प्राणी माणसांसोबत माणसांच्या घरात राहतात। आणि दुसरी तुलना, जंगली प्राणी हे हिंसक असतात, तर पाळीव प्राणी हे हिंसक नसतात। मित्रांनो, आपण आपल्या मनानेही या दोघातील तुलना करू शकतो। पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा, स्वमत। आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या प्रवासातील कोणतीही एक आठवण लिहा। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असायला हवे। तर येथे उदाहरण म्हणून आपल्याला एक उत्तर देण्यात आलेले आहे। मागील वर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्ही गोवा फिरायला जाण्याचे ठरवले। गोवा जाण्याचा हा निर्णय माझ्या वडिलांनी घेतला होता। गोव्याचा हा प्रवास अतिशय रोमांचक, साहसिक आणि रोमांचकारी होता। गोव्याला पोहोचल्यावर रात्री जेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबलो, तेव्हा अचानक आम्हाला लक्षात आले की माझा लहान भाऊ आमच्यासोबत नाही। सर्वजण संपूर्ण हॉटेलमध्ये त्याचा शोध घेऊ लागले। संपूर्ण हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतला, पण काही वेळानंतर समजले की तो रूमच्या बाल्कनीमध्ये बसलेला होता। खरंच आमच्या गोव्याच्या प्रवासातील ही आठवण अविस्मरणीय आहे। मित्रांनो, आता पुढील प्रश्न, पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा। पहिले आपण पद्याचे वाचन करूया। तापी काठची चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई। असा ओटा चांगला तर, जात तरी मांडू ग बाई। ही कविता पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला यावरील कृती सोडवायच्या आहेत। कृती 1, अ, काय ते लिहा। जात मांडण्यासाठी आवश्यक गोष्ट। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ओटा। आणि आ, कोण ते लिहा। कवितेतील आपलं मनोगत सांगणारी व्यक्ती। या प्रश्नाचं उत्तर आहे सासरवाशिनी स्त्री। पुढील प्रश्न आहे, कवितेतील प्रत्येक वस्तू क्रमाने लिहा। जसे चिकणमाती,
माहेराला जाऊ. तर मित्रांनो, आपण याचं उत्तर बघूया. चिकणमाती, ओटा, जातं, सोजी, लाडू, शेला, भाऊ, रथ, नंदी, माहेर. कृती पुढील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. काव्यपंक्ती आहे: असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू गबाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील गबाई. तर मित्रांनो, या काव्यपंक्तीचा अर्थ आपण आता बघूया. प्रस्तुत ओळीत सासरवाशिणी स्त्री म्हणते आहे की जेव्हा मी सुंदर साडी घालून तयार असेल तेव्हा माझा भाऊ मला भेटायला येईल आणि मला माहेरी घेऊन जाण्यासाठी रथ, बैलगाडी असे वाहन आणेल. तर मित्रांनो, कृती 2 आहे व्याकरण घटकावर आधारित कृती. पहिला प्रश्न: पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. पहिला शब्द आहे महादेव. तर मित्रांनो, महादेव या शब्दाचा विग्रह आहे महान असा देव व समास कर्मधार आहे. तर आठवडा विग्रह आहे 8 दिवसांचा समूह व समासाचे नाव द्विगु समास. कृती क्रमांक 2: पुढील उदाहरणे हे कोणत्या रसाचे आहे ते लिहा. अ. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला. तर मित्रांनो, हे वाक्य वीर रसातील आहे. आ. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. तर मित्रांनो, हे वाक्य करुण रसातील आहे. पुढील कृती ई. योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा. अद्भुत रसांमध्ये पुढील स्थायी भाव असतो: दुःख, आनंद, आश्चर्य, सुख. तर मित्रांनो, आश्चर्य हे अद्भुत रसांमधील स्थायी भाव असते. तर याचं उत्तर आहे आश्चर्य. पुढील प्रश्न: आग लावणे या वाक्प्रचाराचे 2 अर्थ सांगा. तर मित्रांनो, याचे 2 अर्थ आपण भांडण लावून देणे व कलागत करणे असे लिहू शकतो. पुढील प्रश्न आहे कृती 3. खालील कृती सोडवा. कृती आहे: पुढील चित्रांचे निरीक्षण करा व त्या आधारे कथा लिहा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या चित्राचे निरीक्षण करायचे आहे व चित्राचे निरीक्षण करून त्या आधारे कथा लिहून त्याला योग्य असे शीर्षक द्यायचे आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या चित्राचे निरीक्षण करूया. चित्रात आपल्याला दिसते आहे की जंगलाचा राजा सिंह व त्याच्यासमोर जंगलातील इतर प्राणी बसलेले आहेत. दुसऱ्या चित्रात सर्व प्राण्यांची एकमेकांशी चर्चा चालू आहे. त्यानंतरच्या चित्रांमध्ये आपल्याला ससा सिंहाशी बोलताना दिसतो. त्यानंतर सिंह विहिरीत बघताना दिसतो व पुढच्या चित्रात आपल्याला सिंह विहिरीत पडलेला दिसतो आणि यामुळे सर्व प्राणी आनंदित झाले आहेत. तर आपण कथेला सुरुवात करूया. कथेचे शीर्षक आहे सशाचे चातुर्य. हे शीर्षक तुम्ही बदलूही शकता. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारित असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्यांना ठार मारू नकोस अशी विनंती केली. पण माझ्या जेवणाच्या वेळी रोज एक प्राण्याला माझ्याकडे पाठवा, म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला. ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुम्हा सर्वांना ठार मारीन अशी धमकी त्या सिंहाने सर्व प्राण्यांना दिली. रोज ठरल्याप्रमाणे एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची वेळ आली. तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर लागली. विहीर दिसतात सशाला एक कल्पना सुचली. भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात ससा दिवसभर जंगलात फिरत राहिला. संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले, काय रे, दिवसभर तू कोठे होतास? ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला, मी येतच होतो, पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला, त्याने मला अडवले. सिंहाने त्याला रागावूनच विचारले, कुठे आहे दुसरा सिंह? ससा म्हणाला, चल मी दाखवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कथा लिहायची आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. कृती 4. पुढील बातमीचे वाचन करा व कृतीचे उत्तर लिहा.
तर मित्रांनो, आपल्याला येथे एक बातमी देण्यात आलेली आहे. बातमीचे शीर्षक आहे तुफान आलं आणि गाव पाणीदार झालं. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ही बातमी काळजीपूर्वक वाचायची आहे व बातमी वाचल्यानंतर आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. दिनांक 10 जून, सातारा. आमच्या वार्ताहराकडून. मे महिन्याच्या अखेरीस वळवाचा पाऊस तुफानाच्या रूपात आला आणि कुकुडवाडी गाव पाणीदार झाले. कायम दुष्काळग्रस्त असणारे गाव वळवाच्या पावसाने काही वेळातच पाण्याने भरले. सारे गावकरी या घटनेमुळे आनंदित झाले. गावकऱ्यांच्या बरोबर शहरात व परदेशात राहणाऱ्या ग्रामस्थांनीही या घटनेबाबत समाधान व्यक्त केले. या सर्वांना आनंदित होण्याचे कारणही तसेच होते. गावातील थोर मंडळी आणि शहरात परदेशात नोकरीनिमित्त बाहेर गेलेली मंडळी यांनी एकत्र येऊन साताऱ्यातील कुकुडवाडी गावातील दुष्काळावर मात केली आहे. तर मित्रांनो, ही पूर्ण बातमी वाचून झाल्यानंतर आपण प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे बातमीचे शीर्षक. तर मित्रांनो, दिलेल्या बातमीचं शीर्षक आहे तुफान आलं आणि गाव पाणीदार झालं. दुसरा प्रश्न, घटना घडलेली तारीख. तर ही घटना 10 जूनला घडलेली आहे आणि घटनेचे ठिकाण आहे सातारा. चौथ्या प्रश्नात आपल्याला या बातमीचा थोडक्यात आशय लिहायचा आहे. तर याचा आशय आपण लिहूया. साताऱ्यातील कुकुडवाडी या नेहमी दुष्काळग्रस्त असणाऱ्या गावात मे महिन्याच्या अखेरीस वळवाच्या तुफानी पावसामुळे संपूर्ण गाव पाण्याने भरले व सारं गाव आनंदित झालं. सर्व गावकऱ्यांचं आनंदी होण्याचं कारणही तसंच होतं. कारण 2 महिने आधीच सर्व गावकऱ्यांनी मेहनत करून लाखो लिटर पाणी साचेल याची व्यवस्था करून ठेवली होती. या पावसामुळे आता गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य मिटेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली पूर्वचाचणी पूर्ण झाली आहे. 10वीच्या सर्व विषयांची पूर्वचाचणीचे उत्तरं आमच्या विचारवेल या यूट्यूब वाहिनीवर अपलोड होणार आहे. या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा व आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.